नमस्कार मैत्रिणींनो, संगीता क्रिएशन्समध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे। सर्वांना श्री स्वामी समर्थ। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सुंदर अशी गोपीबाईची डिझाइन कशी बनवायची ते कटिंग आणि शिलाई सविस्तर व्हिडिओमध्ये पाहणार आहे। त्यासाठी मी अस्तरवरती ते अगोदर स्लीव्हचं नॉर्मल जसं कटिंग करतो त्या पद्धतीने कटिंग करून घेतलेलं आहे। आता स्लीव्हचं कटिंग झाल्यानंतर तुम्ही गोपीबाई बनवण्यासाठी जेवढी स्लीव्हची रुंदी लांबी आहे त्यापेक्षा जे पप बनवण्यासाठी कापड वापरणार आहोत ते जास्त घ्यायचं आहे। आता हे जे कापड घेतलेलं आहे मी साडीचा भाग घेतलेला आहे। याचे मी 2 भाग करणार आहे कारण मला स्लीव्स पेक्षा फार ते 1.5 इंच कापड किंवा 1 इंच तुम्ही एक्स्ट्रा घेऊ शकता। आता मी हे कापड पहा, मी तुम्हाला स्लीव्स ठेवून दाखवते। ओपन बाजूकडून आणि बंद बाजूकडून मी अशी डबल घडी केलेली आहे आणि ही जी स्लीव्ज आहे ती अशा पद्धतीने ठेवली। ते पहा, स्लीव्स पेक्षा डबल कापड आहे आणि रुंदी त्याची जवळजवळ 1.5 इंच मी जास्तीची घेतलेली आहे। तुम्हाला जर खूप सारा पप हवा असेल तर तुम्ही रुंदी थोडी जास्तच ठेवा। तर शिलाईच्या ओपन बाजूकडून ज्या बाजूकडून आपण फिटिंग करणार आहोत त्या बाजूकडून 4 इंचाचं मार्जिन एक्स्ट्रा ठेवायचं आहे आणि या 4 इंचावरती इथे छोटेसे कट देऊन घ्यायचे आहे कारण चॉकने मार्क केलेलं राहणार नाही। कट जर दिले तर ते व्यवस्थित दिसतात आणि आपल्याला प्लेट्स घालतानाही त्याचा उपयोग होतो। तर आता कापड ओपन केलंय, उलटी सुलटी बाजू पाहून घ्यायची आहे आणि एकसारख्या मार्जिनच्या प्लेट्स टाकून घ्यायच्या आहे। त्यासाठी तुम्ही ते एखादी टोकदार वस्तू घेऊ शकता। आता मी ते छोटासा स्क्रूड्रायव्हर आहे याच्या मदतीने 1-1 इंचाच्या प्लेट्स टाकत आहे। तुमच्याकडे जर कापड कमी असेल तर तुम्ही अर्धा इंचाच्याही टाकू शकता। तर अशा पद्धतीने मी सर्व प्लेट्स टाकून घेत आहे। आता या प्लेट्सची तोंड आहेत ही मी माझ्या बाजूकडून घेतलेली आहेत आणि ही जी प्लेट्स आहे इथे पहा, जिथे आपण कट दिलेला आहे तिथपर्यंत मी टाकून घेतलेले आहेत। त्यानंतर इथे स्टॉप करायचा आहे आणि खालच्या बाजूकडून ही जी प्लेट्सची तोंड आहे ती विरुद्ध बाजूने घ्यायची आहे। म्हणजे अगोदर मी माझ्या बाजूकडून घेतली होती, आता ही माझ्या विरुद्ध बाजूकडून प्लेट्सची तोंड घेणार आहे। म्हणजेच प्लेट्सची जी तोंड आहे ती विरुद्ध दिशेने असली की पप छान येतो स्लीव्जला, त्यामुळे एकमेकांच्या विरुद्ध दिशेने प्लेटची तोंड टाकायची असतात। परंतु अजूनही एक स्लीव्हचा प्रकार आहे ज्यामध्ये सरळ प्लेट्स हव्या असतात, त्यावेळी मात्र एकाखाली एक आणि एका लाईनमध्येच प्लेट्सची तोंड एकाच दिशेने टाकायची। पण जर तुम्हाला खूप सारा पप गोपीबाईसारखा हवा असेल तर मग मात्र अशीच प्लेट्स टाकायची आहे। तर दोन्ही बाजूने मी जिथपर्यंत कट दिलेला आहे तिथपर्यंत प्लेट्स टाकून घेतलेले आहे। त्यानंतर स्लीव्ज आहे आणि आता ही स्लीव्जच्या वरती मी हे प्लेट्स टाकलेले पार्ट आहे तो ठेवलेला आहे। आता जिथे मी स्लीव्हचा सेंटर कट दिलेला आहे त्या सेंटर कटवरती स्लीव्हचं सेंटर आला पाहिजे या पद्धतीने व्यवस्थित ठेवून घ्यायचं आहे आणि मग इथे शिलाई मारून घ्यायची आहे। अगोदर सेट करून घ्या, हवं तर तुम्ही पिन लावून घेऊ शकता किंवा अशा पद्धतीने उलट्या बाजूनेही ठेवू शकता। तुम्ही जर नवीन असाल तर अगोदर पिन लावून घ्या आणि मग शिलाई मारा। आता इथे हाताने थोडंसं प्रेस करून ठेवायचे आहे प्लेट्सचा शेप बिघडू नये म्हणून आणि अशा पद्धतीने शिलाई मारायची। आता खालच्या बाजूने शिलाई मारताना मी डायरेक्ट मारणार नाही कारण हा जो पप हवा आहे तो मी आतमध्ये घेणार आहे। तो कसा ते पाहूयात। तर सुरुवातीला जिथपर्यंत प्लेट्स नाही तिथपर्यंत डायरेक्ट शिलाई मारून घ्यायची आहे आणि जिथपासून प्लेट्स चालू होतात ते कापड थोडंसं आतमध्ये घ्यायचं आहे, म्हणजे प्लेट्स थोड्याशा लूजिंग पडतात आणि प्लेट्सचा पपही खूप छान दिसतो। या पद्धतीने शिलाई मारून घ्यायची आहे सर्व बाजूने अस्तरच्या आणि एक्स्ट्राचं जे कापड आहे ते कट करून घ्यायचं आहे। तर पहा, इथे मी एक्स्ट्राचं कापड कट केलेलं आहे। त्यानंतर आता तुमच्याकडे जर लेस असेल तर तुम्ही ते लेसचा वापर करू शकता, तर लेस नसेल तर मिसमॅच कापड असेल त्याचाही वापर करू शकता। आता इथे मी जे साडीचं कापड आहे त्याचा प्लेट्स टाकलेले आहे आणि जे ब्लाऊजचं कापड आहे त्याची पट्टी बनवणार आहे। ते पहा, खूप छान अशा प्लेट्स आलेल्या आहेत। तर आता दोन्ही स्लीव्हच्या अशा प्लेट्स आलेल्या आहेत। त्यानंतर आता मी इथे घेणार आहे पट्टी। तर यासाठी तुम्ही अंदाजे 2.5 ते 3 इंच रुंदीच्या पट्ट्या घ्यायच्या आहे। हे ब्लाऊजचं माझं उरलेलं कापड आहे। तर इथे पहा, अगोदर मी सरळ कटिंग करून घेते आणि अशाच 2 इंच रुंदीच्या मी पट्ट्या कट करून घेणार आहे दोन्ही स्लीव्ससाठी। तुम्हाला जर पट्टी जास्त मोठी हवी असेल तर तुम्ही 3 इंचही घेऊ शकता। मला इथे अर्धा ते पाऊण इंचाची पट्टी हवी आहे म्हणून मी 2 इंच घेतलेला आहे। आता ही पट्टी सुईच्या बाजूने ठेवून त्यावरती स्लीव्हचा सुईचा भाग ठेवून 1/4 इंच शिलाई मार्जिन घेऊन पूर्ण
दंडघेराला शिलाई मारून घ्यायची आहे। त्यानंतर हा जो पट्टीचा भाग आहे तो ओपन करायचा आहे आणि जिथे शिलाई मारलेली आहे तो भाग पट्टीच्या बाजूकडून खालच्या बाजूकडून घेऊन त्यावरती पुन्हा एक दाबटीप द्यायची आहे, म्हणजे पट्टी फोल्ड करताना खूप सोपी जाते। आता अर्धा इंच पट्टी फोल्ड करायची आहे आणि ही पट्टी पुन्हा जिथे शिलाई मारलेली आहे त्या भागावरती घेऊन फोल्ड करायची आहे। तर इथे पहा 0.75 म्हणजे पाऊण इंच रुंदीची आपली पट्टी तयार झालेली आहे। यापेक्षा तुम्हाला जास्त रुंदीची पट्टी हवी असेल तर तुम्ही जास्त रुंदीची पट्टी कट करताना घ्यायची आहे। अशा पद्धतीने सुंदर असं गोपीबाईचं कटिंग आणि शिलाई मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहे। तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, तुमच्या कोणी नवीन मैत्रिणी असतील त्यांना शेअर करा आणि तुम्हीही अजून चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब न करता जाऊ नका। पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खरंच मनपूर्वक धन्यवाद। हे पहा अशा पद्धतीने खूप सुंदर अशी स्लीव्स तयार झालेली आहे। चला तर भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये उद्याच्या। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।